नमस्कार मंडळी, वा लय भारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दुधातलं उपीट, ते पण फक्त 5 मिनिटात। चला बघूया आपण साहित्य। एक वाटी रवा, एक बारीक चिरलेला कांदा, एक टोमॅटो, 4 ते 5 मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे, मोहरी, सर्वात महत्त्वाचं दूध। सर्वात आधी आपण रवा थोडासा भाजून घ्यायचा। मंद गॅसवर थोडासा रवा भाजून घ्यायचा, त्याचा कलर थोडासा तपकिरी कलरचा व्हायला पाहिजे। तुम्ही बघू शकताय रव्याचा कलर तपकिरी कलरचा झाला आहे। आता आपण फोडणी द्यायची। हे फक्त दोघांसाठी आहे म्हणून थोडंसं 1 आणि अर्धा चमचा तेल। आता जिरा मोहरी टाकायची। जिरा मोहरी अशी चांगली भाजून घ्यायची। कढीपत्ता, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ। कांद्याचा कलर बदलूस तर का कांदा थोडासा परतून घ्यायचा। कांदा भाजून झाला की टोमॅटो घ्यायचा। टोमॅटो हा नंतर टाकायचं, कारण की कांदा भाजायला थोडासा वेळ लागतो, टोमॅटो लगेच भाजून होते म्हणून। आता आपण यात पाणी घालायचं, 1 ग्लास पाणी घालायचं। आता गॅस मोठा करायचा। आता आपण यात मीठ बरोबर आहे का ते बघूया। थोडंसं कमी आहे। नॉर्मली इतर वेळेला दूध कोण वापरत नाही, पण आपण का वापरायचं, कारण की दुधामुळे मऊ व स्मूथपणा येतोय म्हणून दूध वापरायचं। हे दूध ओतल्यामुळे उपीटचा कलर कसा बदलला आहे बघा। इतर वेळेला आपण नॉर्मल उपीट करतोय त्याचा पण कलर थोडासा वेगळा असते, पण हे उपीटचं बघा, हे उपीट किती वेळ पण ठेवलं तरी तसंच स्मूथ राहणार। आता हे छान उकळी आलेलं आहे। आता आपण यात रवा टाकायचा। असं हे मिक्स करायचं सगळा रवा। उपीटचा रंग पण किती छान दिसायलाय बघा तुम्ही, वास पण भारी यायला लागलाय। आता आपण गॅस थोडासा बारीक करायचा। तुम्ही बघू शकताय कसं उपीट छान मऊ झालेलं आहे, हे स्मूथ झालेलं आहे। आता याच्यावर अशी आपण कोथिंबीर टाकायची। अशा पद्धतीने हे बघा दुधातलं उपीट 5 मिनिटात तयार झालेलं आहे। चला तर मग आपण बघूया याची टेस्ट कशी झाली। टेस्ट थोडीशी वेगळी लागली। नॉर्मली उपीट बनवतो त्याच्यापेक्षा ह्याची टेस्ट छान लागली।